सह्याद्रीच्या कुशीत वसलेला एक असा किल्ला जिथे खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाऊलखुणा उमटल्या आहेत, तो म्हणजे पट्टा किल्ला, ज्याला आपण विश्रामगड म्हणून ओळखतो. या गडाचं सर्वात मोठं ऐतिहासिक महत्त्व म्हणजे जालना जिंकून परतत असताना महाराज या गडावर तब्बल 1 महिना विश्रांतीसाठी थांबले होते. शत्रूचा वेढा आणि धावपळीच्या आयुष्यात महाराजांना काही काळ शांतता लाभली, म्हणून याला विश्रामगड असं नाव पडलं. पट्टा किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे इथला विस्तीर्ण माथा. हा गड एखाद्या मोठ्या टेबल लँडसारखा दिसतो. गडावर असलेली पटाई देवीचं मंदिर आणि तिथली अथांग शांतता मनाला वेगळंच समाधान देते. लोहगडाप्रमाणेच या गडाची तटबंदी आणि पाण्याचे टाके आजही सुस्थितीत आहेत. या गडाचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे इथली नैसर्गिक गुहा, जिथे अनेक लोक ध्यानधारणेसाठी येतात. गडाच्या माथ्यावरून जेव्हा तुम्ही आजूबाजूला पाहता, तेव्हा कळसूबाई, अलंग मदन कुलंग आणि औंढ्याचा किल्ला यांचं विहंगम दृश्य दिसतं. पवनचक्क्यांनी वेढलेला हा परिसर आता पर्यटकांचं मुख्य आकर्षण बनला आहे. लोहगड जर लष्करी शिस्तीचं उदाहरण असेल, तर पट्टा किल्ला हा मराठा इतिहासातील एका शांत पण महत्त्वाच्या कालखंडाचा साक्षीदार आहे. जर तुम्हाला हा इतिहास आणि महाराजांच्या विश्रांतीचं हे ठिकाण आवडलं असेल, तर व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये जय शिवराय लिहायला विसरू नका.